गेल्या एक दीड वर्षापासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपली दबंगगिरी, आपली बॉसगिरीच्या माध्यमातून एक लातूरचं निर्भीड धाडसी व्यक्तिमत्व रणजितजी कासले उर्फ रेड्डी यांनी एक नाव आपल्या आपल्या कार्याच्या शैलीतून निर्माण केलेलं आहे। मला खूप दिवसापासून त्यांना भेटावं आणि तुमचीही भेट घालून द्यावी अशी इच्छा होती। आज तो दिवस उजाडला। काल मी त्यांचा एक व्हिडिओ C4 आमच्या मित्राच्या कापड दुकानावर गेलेला बघितला आणि मी फोन केला त्यांना, ते बिझी होते। नंतर फोन आला, पुन्हा मी विनंती केली त्यांना की तुम्ही माझ्या घरी यावं, माझा स्वागत स्वीकारावं आणि आमच्याशी मुलाखत द्यावी। माझे जसे तुमचे स्पष्ट परखड मत आहेत तसं माझं सुद्धा स्पष्ट परखड मत आहे। डॅशिंग माणसं, बॉस माणसं, धडपडणारी माणसं मला अंतःकरणापासून आवडतात। नसता बऱ्याच वेळा नगर बाबा ह्यांच्या मागे भुंगे आहेत, आपल्या मागे लागायचे काय चावायच्या, कशाला उगा तुमचा संबंध काय, पण हम उसकी परवाह नहीं करते, जैसा तुम परवाह नहीं करते वैसा हम भी परवाह नहीं करते। आणि त्यांनी म्हटले ठीक आहे, मी पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमचं बॉसिझम, तुमची दबंगगिरी, कारण आम्ही अनेक पोलीस डिपार्टमेंट मधले लोक पाहिले की वरिष्ठाबरोबर, राजकर्त्याबरोबर घासून घ्यायला घाबरतात, पण तुमचं मात्र चौकार, सिक्सर, बॅटिंग, फिल्डिंग, बॉलिंग सगळं धडाकेबाज चालू आहे। त्याचं रहस्य काय? बघा, ह्याचं रहस्य म्हणजे मी तर पोलीस डिपार्टमेंट मध्ये प्रामाणिक काम करायचो, पण ज्यावेळेस मी संभाजीनगर मुंबईला काम केलं, एकदम धडाकेबाज काम केलं, मला तिथेही मला चांगले रिवॉर्ड आहेत। पुन्हा मी संभाजीनगरला बदलून आलो, तिथेही मला चांगले रिवॉर्ड आहेत। पण फरदापूर पोलीस स्टेशनला असताना की अजिंठ्यालेणी बघण्यासाठी VVIPs येतात, मग ते संडेलाच येतात। मग तिथं काय झालं की त्यांना अजिंठ्यालेणी आपण फिरवून दाखवायची। मी म्हणलं माझीही संडेला सुट्टी आहे आणि माझं काम नाही ना हे अजिंठ्यालेणी फिरवून दाखवण्याचं अधिकाऱ्याचं। तर त्याच्यातनं वाद होऊन मग माझी बदली संभाजीनगरहून मला उचलून फेकलं बीड पनिशमेंटवर। मग पनिशमेंटवर फेकलं, म्हणलं चला लातूरच्या जवळ आलोय, अंबाजोगाईच्या जवळ आहे गाव आपलं, सासरवाडी माझी अंबाजोगाई आहे, तर जवळ आलोय आपण असं वाटलं। पण त्या ठिकाणी एक नवीनच म्हणजे दहशतगिरी करणारा आका, सगळ्याला माहिती आहे आपला आका, म्हणजे छोटा आका, तर वाल्मिक कराड, तर ते आल्यापासून इशू पडवला होतो मी। तर त्यांचे फोन, गाड्या सोडा, हे करा, छोट्या छोट्या मॅटर मध्ये याला आरोपी बनवू नका, हा गुन्हा घेऊ नका, म्हणजे हस्तक्षेप करणं चालू केले। मग तिथून माझे दबंगगिरी म्हणजे माझा डॅशिंगपणा हा पहिल्यापासूनच होता, पण यांच्यामुळे जास्त अजून वाढला। माझ्या 7 बदल्या झाल्या 2 वर्षात, तशा माझ्या 19 वर्षात 21 बदले। म्हणजे जसं मला तुकाराम मुंडेच बनवलं ज्युनियर, मी नेहमी माझ्या ह्याच्यामध्ये सांगतो। मग तिथून वाढत गेलं, मग मी वाल्मिक कराडच्या गाड्या चालू दिल्या नाहीत, राखेच्या आणि वाळूच्या। म्हणलं जे काय आहे ते लिगली तुम्ही परमिशन घेऊन चालवा। तुम्ही गाड्या चालू दिल्या नाहीत, हप्त्यामध्ये बार्गेनिंग मध्ये प्रॉब्लेम झाला का कशामध्ये? हप्त्याचा विषयच नव्हता माझा विषय। माझं काय म्हणणं होतं त्यांच्याशी की जे काही चालू आहे इथे ते अनधिकृत म्हणजे अधिकृत चालावं, परमिशननी, तहसीलदारच्या, ह्याच्या, कलेक्टरच्या। आणि मी ट्रॅफिकला असताना मी त्यांना चालन मारायचो, म्हणजे जे फाईन म्हणतात ते मारायचो मी माझ्या मशीनवरून वगैरे। माझी टीम होती, अंबाजोगाईचा ट्रॅफिक इन्चार्ज मी होतो, तर आम्ही ती कारवाई करायचो। त्यांच्या गाड्या आम्ही बिलकुल जाऊ द्यायच्या नाहीत, राखेच्या आणि वाळूच्या। मग तिथून आमचं ते काय म्हणतात त्याला, दुश्मनी वाढल्यासारखं झालं, ते युद्ध सुरू झालं। मग ते युद्ध ऐका, अंडरवर्ल्डच्या लोकांची दहशत असती आणि कसं असतं, मला वाटतं एक मित्र म्हणून आणि गाववाले म्हणून बोलतो की आपले मित्र आणि शत्रू ओळखणं कठीण असतं। आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुम्ही आपले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकर यांच्या कार्यकर्त्यांनी, पुन्हा मुख्यमंत्र्याच्या मिसेसनी, पुन्हा इकडं तुम्ही आता बीड मध्ये वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, अशा वेगवेगळ्या इलेक्शन कमिशन, तुम्ही अंगावर घ्यायचा जो गुन्हे दाखल करणे आणि अंगावर घेणं,
तुम्हाला हे कितपत योग्य वाटते? कारण जग सगळं भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे, वरच्यापासून खाल्ल्यापर्यंत. हो. मग अशामध्ये तुम्हाला का म्हणजे नोकरी करायची तर आपलं गुण्यागोविंदानं का बाबा मला साईड पोस्ट द्या, मी माझं बसलो राहतो. बऱ्याच वेळा का असं होतंय, पण तुम्ही गेली हसकटा आणि घुस माझ्या म्हणल्यासारखं हो, बरोबर. मला ही नाद का आहे एवढा? नाद म्हणजे माझ्यावर अन्याय झाला. माझ्यावर साधा एक तक्रारदार नसताना मला सस्पेंड केलं. तक्रारदार नसताना माझ्या एका क्षुल्लक कारणामुळं मला डिसमिस केलं. जे की मी व्हिडिओ बनवले दारू पिऊन म्हणजे ऑफ ड्युटीवर, आणि त्याच्यावरती मला तुम्ही जर डिसमिस केलं तर मी ते मला सहन नाही झालं. मग त्या अन्यायातून मी पेटून उठलो आणि मग मी ठरवलं की जनतेला, तळागाळातल्या व्यक्तीला सिस्टम काय आहे हे समजलं पाहिजे. आणि वरून तुम्ही म्हणल्यासारखं खालीपर्यंत काय चालतं, कशा प्रकारे चालतं हे मी माझ्या व्हिडिओतून, प्रत्येक व्हिडिओतून दाखवून दिलं. आणि आतापर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली त्या त्या ठिकाणी कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला असं म्हणत नाही की मी काय भ्रष्टाचार मीही केला, माझ्यावरही भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. मीही आतमध्ये जाऊन आले त्या गुन्ह्यातही माझी केस चालू आहे. मी ते स्पष्ट सांगतो, मी घाबरत नाही कोणाच्या बापाला. नाही, तुम्ही कुणाच्या बापाला घाबरू नका, पण तुम्ही तुमच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मी ऐकून घ्या ना, तुम्ही उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, अहो तुम्ही आमच्या अभिमन्यूच्या बी अंगावर गेला, तुम्ही एकेकाळी अभिमन्यू तुमचा दोस्त होता, त्याच्या बी काढ्या केला, नाही ते करता, जरा काही घर सोडा की. नाही नाही, का सोडायचे? लोकांना, खालच्या जनतेला कळू द्या, एकालाही सोडायचं नाही मला. माझ्या घरच्यांनी जर काय केलं ना, म्हणजे माझ्या नातेवाईकांनी, माझ्या मित्रांनी, तरीही मी सोडणार नाही. मी तसे स्टेटसला सुद्धा त्यांचे काही माझ्या मित्रांचे स्क्रीनशॉटही ठेवतो. जे चुकले ते चुकले, मीही कुठं चुकलो तरी माझंही जगाला मी सांगतो. मीही काय ओपन करतो ना, जे आता बघा काही व्हिडिओ माझे व्हायरल झाले, बाई बाटली, मला, मी काय हे जनतेला कळू देतोय, मला हे लपून छपून करता येतं, पण मला काय हरिओम विठ्ठला लोकांना दाखवायचं नाही. मी असा आहे, लोकांनी ऍक्सेप्ट करावं नाही करावं. आता हे सगळं असताना तुम्ही रेड्डी, चांबले म्हणजे ओबीसीचे, आणि तुमचे जरांगे पाटलाच्या ह्याच्यामध्ये मेळाव्यामध्ये तुमचं व्हायरल झालं पाठिंबा, कस काय? म्हणजे बघा, मी ओबीसी समाजातून आहे. येलम रेड्डी आपला समाज लातूर पुरताच आहे, आपल्याला माहिती आहे. माझ्या गावात येलम गल्ली, आमचे सगळे पाहुणेच आहेत, त्या कणगिरे वगैरे. तर काय, मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचा एक माझा महत्वाचा उद्देश सांगतो. म्हणजे ज्यावेळेस मी अडचणीत होतो, ज्यावेळेस मी बाहेर पडलो आणि सुरुवात केली एका व्हिडिओ पासून, असं दारू पिऊन, खिशात पैसे नव्हते, रागात बाहेर पडलो, ती सस्पेंडची ऑर्डर बघून खिशात ₹1 नव्हता. पण काही मराठा समाजाला मी फोन केला, मित्रांना, ऋषिकेश कदमाचे माझे तिकडले, जालन्याचे, बीडचे मराठा, तर त्यांनी मला पटापट मदत पाठवली. हो, रात्रीचं माझ्या फोन पेला पैसे मारले. तर मग मराठा समाजाने, म्हणजे त्यावेळेस त्यांचं आणि काय वंजारी वगैरे कुठल्या असं व्यक्तीचं काय नव्हतं. माझा बोलण्याचा उद्देश फक्त मुकेश नहाटा बिल्डर मला सस्पेंड का केलं, तर मुकेश नहाटाच्या बिल्डरच्या बायकोची इच्छा होती मला सस्पेंड करावं. निखिल गुप्तानी मला सस्पेंड केलं. 12 तासात चौकशी पूर्ण केली. 12 तासात पत्र तर येतं का हो? पोलीसवाले म्हणजे मोठे मोठे IPS किंवा अधिकारी एखाद्या स्त्रीला न्याय द्यायला किंवा एखाद्या महिलेला न्याय द्यायला तर 24 तास 48 तास लावतात, आणि माझी 12 तासात इन्क्वायरी, 12 तासात सस्पेंड, आणि शेवटी डिसमिस. आता हे सगळं होत असताना एका बाजूला तुम्ही एवढे आक्रमक वागता, लोकांच्या भाषेत दबंग वागता, बॉस वागता, क्रूर वागता, पण दुसऱ्या बाजूला करुणा मुंडे सारखी महिला तुम्हाला राखी बांधते, याचं रहस्य आम्हाला कळलं नाही. बरं, पहिले तर तुम्ही क्रूर म्हणलात ना, मी अजिबात क्रूर नाही, मी प्रेमळ आहे, खूप प्रेमळ आहे, क्रूर नाही. बरं, तर करुणा मुंडेचं कसं होतं माहितीये का, मला ज्यावेळेस गुन्हे दाखल झाले, ज्यावेळेस मला जेलमध्ये नेलं, तर वारंवार त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला करुणा मुंडेंनी, खऱ्या अर्थाने. करुणा धनंजय मुंडे, करुणा शर्मा, त्यांनी माझा मुंबईचा जामीनदार दिला, बेल केली, वकील दिले, म्हणजे इथपर्यंत त्यांनी मला मदत केली की डीजी ऑफिसला, डीजींना भेटले, पत्रव्यवहार केला की कासलेंचं काय म्हणणं आहे, सीएमला, गृहमंत्र्याला पत्र, कासलेंचं म्हणणं ऐकून घ्या, एखादी इन्क्वायरी लावा, सीबीआय इन्क्वायरी करा, कासले दोषी असतील तर कासलेला शिक्षा द्या, आणि कासले दोषी नसतील तर जे दोषी आहेत तिकडले परळी गँग त्यांना शिक्षा द्या, असं करून त्याने प्रामाणिक प्रयत्न केले. म्हणून मी जाऊन योगायोग राखी पौर्णिमा आली होती,
मग ताईच मला भाऊ म्हणायचे, मी ताई म्हणजे आता राखी पौर्णिमा आली तर म्हणलं ताई येतो घरी, तर ते म्हणले या ना दादा तू राखी बांधायचीच आहे. मग घरी गेलो, योगायोग राखी पौर्णिमा होती, एक दिवस लेट गेलो आणि मग ते राखी पौर्णिमेचा कार्यक्रम झाला. आणि आम्हाला वाटलं नव्हतं की महाराष्ट्रात एवढं व्हिडिओ आमचे व्हायरल होतील. आम्ही सुरुवातीला आमच्या स्टेटसला ठेवले होते, ते लोकांनी मग कसे कॉपी केले पत्रकार आणि यांनी ते व्हायरल झालं ते भरपूर महाराष्ट्रात. आणि मी आज ती माझी मोठी बहीणच मानतो तिला. आता काय म्हणतात ना, वेगवेगळे नेते फिल्म स्टार यांची सही आणि फोटोग्राफ आणि ऑटोग्राफ, तर तुमचं एक रोल मॉडेल बनावं. येणाऱ्या काळात ब्ल्यू काय आपले ब्रँड ब्ल्यू लेबल बंद करावं आणि कुठंतरी बहीण भावाचे कैवारी रक्षक, ठीक आहे तुम्हाला नोकरी करायची नसेल नका करा, पण आपल्याला असं लोक घाबरतात, अरे बघा बघा हेच आहे ते दबंग, काय हेच आहे बॉस, हेच आहे रेड्डी, हेच आहे ओबीसीचा, हेच आहे तिकडून एक मराठाला सपोर्ट करणारा लाख मराठा. तर माझं काय म्हणणं आहे की माणूस, तुम्ही म्हणता आम्ही दारू पिल्यावर खरं बोलतो, आपण साहेब काही घर सोडून खरं बोला ना. तुम्ही सगळे खरं उघडून शिबी लावणार आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही काल त्या शिफोरला भेट द्यायला गेला, भेट दिलो का कपडे खरेदी केला? नाही, भेट दिली, वर्ग मित्र होता. आणि तिथं ते वाल्मिक कराड 25 ड्रेस खरेदी करायचे तिथं, आणि तिथंच भेट दिली. तर तुम्ही भेट दिली, मी ती व्हिडिओ योगायोग. तर भविष्यात या एकंदरीत वाढत चाललेला जातीयवाद, भ्रष्टाचार, पोलीस यंत्रणेतला भ्रष्टाचार, राजकारणातला भ्रष्टाचार तुम्हाला असुरक्षित कधी वाटत नाही का? बघा, मला मुळात तर तुम्ही म्हणलात पोलिसांची अजिबात भीती नाही. पोलीस माझे दुश्मन विरोधक, मी त्यांचा नाही. ते कोणी तक्रारदार आला, गुन्हा दाखल झाला, किंवा कोणी तक्रारदार राजकारण्यांनी पाठवला, कोणी कार्यकर्ते गेले तर ते गुन्हा दाखल करतात आणि त्यांच्या परीने ते कारवाई माझ्यावर करतात. त्याच परीने त्यांनी केलेलं आहे. आणि जे खालचे पोलीस आहेत म्हणजे PI DSP पर्यंत, हे तर आजही माझ्या संपर्कात वेगवेगळ्या पद्धतीने असतात, बोलणं असतं आमचं, एकमेकांशी भेटणं असतं सगळे, आणि त्यांचा सपोर्ट आतून असतो, माझा त्यांना सपोर्ट असतो. त्यांच्या विरोधात मी कुठं स्टेटमेंट दिलं नाही, कोणाला बोलत नाही. किती लोकांचे पोलीस अधिकाऱ्यांचे मला म्हणजे मेसेंजरवर येतात की हे घ्या पुरावे साहेब आणि पोलिसाचं ओपन करा. पण मी म्हणलं मी माझ्या वर्दीशी कधी एकदा पोस्ट टाकली, बेईमानी नाही करणार, जीव जाईल या कासले रेड्डीचा, पण बेईमानी नाही करणार वर्दीशी, कारण अर्ध घर माझं त्याच्यातच आहे ना. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तरुण मुलं नशापान करत आहेत, एका बाजूला कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चाललेली आहे, विवाहबाह्य संबंध वाढत चाललेले आहेत. तर तुम्ही तरुणांना काय सांगू इच्छिता? कारण तुम्हाला का विचारतो, कारण तरुण तुमच्याकडे सेलिब्रिटी म्हणून तुमचे डोळे काय, तुमचे डोळेच मी तुम्हाला थोड्या वेळ कायमच असताव, काय औषध घेऊन म्हणण्याचं काय डोळे पागल, अभ्यास निघला, बॉस निघला, झोप आणि हवा गाडी थकून लाल होतात. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तुम्ही आता क्राईम मध्ये बरंच काम केलेलं आहे. आणि अशा वेळा आपले फोन, आपला मोबाईल, आपलं रेकॉर्ड, म्हणजे मोबाईल म्हणजे मृत्यूची घंटा आहे. अशा परिस्थितीमध्ये युवकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? युवकांना हेच सांगतोय, मी संदेश देत असतो नेहमी वेगवेगळा. मी माझी लाईफ आहे ना ती मी माझी जगासमोर मारतो, तो वेगळा युवकांनी त्याच्यात घ्यायचं नाही. कारण बघा, आपले कवी आहेत एक रामदास फुटाणे, त्यांचं एक वाक्य आहे की हा समाज गौतमी पाटील किंवा तमाशाने बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारला नाही. तसंच आहे, माझ्याकडून त्यांनी चांगलं घ्यायचंय, मी चांगलेही व्हिडिओ टाकतो. आणि आज बघा, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना PSI ग्राउंडवर मार्गदर्शन केलं, मी स्वतः रनिंग केली त्यांच्यासोबत. मग मला कमेंट चांगल्या आल्या की तुम्ही असे काम करा. एक मुकबधीर व्यक्ती भेटला, रजिस्ट्री ऑफिसला गेलो होतो, एका प्लॉटची रजिस्ट्री होती, तर तिथे एक मुकबधीर कर्मचारी आहे, क्लर्क आहे कामाला, तो मला, मी व्हिडिओ टाकणार आहे, तो मला म्हणला साहेब. आणि एवढ्या घाई गर्दीत असताना तुम्ही बोललात, बिनधास्त बेधडक बोललात, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभारी आहे. कुचके प्रश्न विचारले असले तरी तेवढेच निर्भीड उत्तर दिलात. काही नाही, मी तर तुम्हाला म्हणलं की काही विचारा मला.
आणि मी धन्यवाद काय तयारी करत नाही, काय नाही, जे आहे समोर Yes. सत्य बोलत असतो, सत्य मांडत असतो. Yes. तयारी करून माणूस ते खोटं बोलतोय किंवा वेगळं काहीतरी उत्तर Yes. देत. मी जे आहे ते नॅचरलच माझा फ्लो राहणार बोलण्याचा. धन्यवाद. धन्यवाद.